यशवंत जाधव ची कमाल. छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरेंना यशवंत जाधवनी मागे टाकले. छगन भुजबळांनी 2013 मध्ये घोटाळा केला होता. 100 कोटी रुपये मनी लॉन्ड्रिंग कोलकाताच्या कंपन्यांद्वारा आर्मस्ट्रॉंग एनर्जी मध्ये, ती कंपनी खोखा कंपनी, काय बिझनेस नाही, पण त्याचा 100 रुपयाचा शेअर 10,000 रुपये कलकत्ताच्या कंपन्यांनी घेतला आणि 100 कोटी रुपये ते चेक आर्मस्ट्रॉंग एनर्जीच्या खात्यात आले. म्हणजे काही लाखांचे 100 कोटी रुपये मनी लॉन्ड्रिंग भुजबळांनी केलं. पण उद्धव ठाकरेचे शागिर्द यशवंत जाधवने करोडो रुपये महापालिका कॉन्ट्रॅक्टर कडून आलेले मनी लॉन्ड्रिंग केले. त्याचे एक उदाहरण आपल्या समक्ष मी आज ठेवणार आहे. 1 रुपयाचा शेअर यशवंत जाधवने कलकत्ताच्या कंपनीला 500 रुपयात विकला. म्हणजे कलकत्ताच्या उदय शंकर महावार या व्यक्तीने त्याच्या जे शेल कंपन्या आहेत, यशवंत जाधवचा 1 रुपयाचा चेक, त्याच्या समोर 500 रुपयाचा चेक, असं 15 कोटी रुपयाचं 100% पूर्ण कॅश ट्रेल, कॉन्ट्रॅक्टर पासून, कुठल्या कॉन्ट्रॅक्टर पासून कसे रुपये घेतले, टेंडिंग कमिटीत कसे व्यवहार झाले, आणि IAS ऑफिसर, सिनियर मोस्ट IAS ऑफिसर, त्यांचे नाव, फोन नंबर, आणि जाधव साहेब सांगतात ना केला थोडा था. आता 15 कोटीचं 100% फुल प्रूफ एक्झाम्पल म्हणजेच यशवंत जाधवची प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. या कंपनीची स्थापना केव्हा झाली? तर या कंपनीची स्थापना 20 मार्च 2012 होती. 20 मार्च 2012 ला यशवंत जाधवची, उदय शंकर महावारची प्रधान डीलर्स कंपनीची स्थापना होते. आणि अवघ्या 10 दिवसात 30 मार्च 2012 रोजी 10 दिवसात ज्या कंपनीचे एक दमडीचा व्यवहार नाही, टर्नओव्हर नाही, बिझनेस नाही, ती कंपनी यशवंत जाधव कडून 3 लाख रुपये घेतात. फक्त 3 लाख. जाधव परिवाराने 3 लाखचे चेक दिले. त्याच्या समोर मनी लॉन्ड्रिंग 15 कोटी रुपये. 1 रुपयाचा शेअर 500 रुपये दराने. आणि ज्या कलकत्ताच्या शेल बोगस कंपन्यांनी हे जे शेअर्स विकत घेतले, 15 कोटी रुपये 10 दिवसात, आणि कालांतराने ते 15 कोटी रुपये जाधव परिवाराच्या खात्यात ट्रान्सफर झाले. यशवंत जाधव 1,99,50,000 रुपये. यामिनी जाधव 2 कोटी रुपये. यामिनी जाधव म्हणजे आमदार यामिनी यशवंत जाधव. निखिल यशवंत जाधव 50 लाख. यतीन यशवंत जाधव 50 लाख. सुनंदा सुनील मोहिते 5 कोटी. सरयू ट्रेडिंग 3 कोटी. क्रिसिडा ट्रेडर्स 2,50,000. एकंदर 15 कोटी रुपये जाधव परिवाराने 1 रुपयाचा शेअर 500 रुपये कंपनी. सगळ्यात गंमतदार गोष्ट अशी आहे की कंपनी मंत्रालयाने चौकशी सुरू केली. कंपनीच्या पत्त्यावर गेलं तिथे कंपनीच नाही आहे. अस्तित्वहीन कंपनी, पेपर वर्क कंपनी. यशवंत जाधव की कमाल म्हणजे ही कमाल फक्त माफिया सेना चे नेते
माफिया सेनेचे सरदार उद्धव ठाकरेजी यांच्या नेतृत्वात हीच लोक ही काम करू शकतात. 3 लाखाचे 15 कोटी रुपये. आणि कुठले कॉन्ट्रॅक्टर ते? हे कॉन्ट्रॅक्टर हिंदमाताच्या नाले सफाईचे, हे कॉन्ट्रॅक्टर घाटकोपरच्या नाले सफाईचे, हे ते घोटाळे, हा जो करप्शनचा पैसा आहे ते मुंबईचा नाले सफाईचा कॉन्ट्रॅक्टरचा पैसा, हा जो 15 कोटी रुपये जो आहे तो, म्हणजे नाले सफाईचे पैसे उद्धव ठाकरे साहेबांची सेनेनी अशा प्रकाराने खाल्ले. म्हणून मुंबई दरवर्षी पावसात डुबते बुडते. उद्धव ठाकरे साहेब याचा हिशोब देणार का? फक्त एवढंच नव्हे, 4 डिसेंबर 2014 रोजी इन्कम टॅक्स विभागाने एक सर्क्युलर काढला, आदेश काढला. उदय शंकर महावार हा हिंदुस्थानातले जे टॉप 100 एंट्री ऑपरेटर आहे, हवाला ऑपरेटर आहे, त्यापैकी एक आहे. इन्कम टॅक्स विभागाने सर्क्युलर काढलं, लुकआउट नोटीस. 500 कोटी रुपयाचे त्याने मनी लॉन्ड्रिंगचे व्यवहार या इन्कम टॅक्सने दिले आणि याचा विरोधात कारवाई करण्याचे निर्देश सगळ्या ठिकाणी दिले. उद्धव ठाकरे सोनिया गांधी सोबत गेले. मला असं वाटते कदाचित उदय शंकर महावार हवाला ऑपरेटर पण याचे कारण असू शकतात. नरेंद्र मोदीच्या नावाने मतं घेतली आणि दुसऱ्या दिवशी पलटी मारली. कारण की हे उदय शंकर महावार जे सोनिया गांधीचा नॅशनल हेरॉल्ड मध्ये मनी लॉन्ड्रिंग करताना पकडले गेले आहे. अशा प्रकाराने टोटल 400 कोटीहून अधिक रुपये येते आर्थिक व्यवहाराची माहिती मिळाली आहे. अजून तर टोटलिंग सुरू आहे. कंपनी मंत्रालय, इन्कम टॅक्स विभाग, वित्त मंत्री आणि ईडी कडे 4 ठिकाणी गेले 6 महिने पाठपुरावा मी करत होतो. निर्मला सीतारामनजी यांना पण भेटलो होतो. आता कारवाई सुरू झालेली आहे. कंपनी मंत्रालयाने पण नोटीस दिलेली आहे. माझी अपेक्षा की या कारवाईमध्ये ईडीनी पण जॉईंट व्हावं. उद्धव ठाकरे साहेबांची अँटी करप्शन तर येणार नाही, कारण की अँटी करप्शन आली तर तपास सुरू होण्या आधीच सर्टिफिकेट असेल, यात काही घोटाळा नाही. म्हणून या 3 एजन्सीकडून आम्हाला अपेक्षा आहे की मुंबईला बुडवण्याचं काम जे शिवसेनेचे नेते करतात, त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर बिमल अग्रवाल, त्यांच्या सोबत ज्या IAS ऑफिसर आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी. जाता एक आणखीन छोटी गोष्ट म्हणजे प्रेस कॉन्फरन्स माझं निवेदन समाप्त करताना एक आणखीन माहिती देऊ इच्छितो. माननीय संजय राऊत यांचे पार्टनर, यांचा परिवाराचे भागीदार सुजित पाटकरची ही आणखीन एक बोगस कंपनी. कसा प्रकाराने चीटिंग आणि फ्रॉड उद्धव ठाकरे साहेबांची माफिया सेना करतायत, याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. काही दिवसापूर्वी मी आपल्याला जे हेल्थ केअर यांनी जे कोविड कॉन्ट्रॅक्ट मिळवले त्याचा घोटाळा, ब्लॅक लिस्टेड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच वेळेला एक दुसऱ्या कंपनीचे कागद दिले होते, इटर्नल हेल्थ केअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. ही सुजित पाटकरचीच कंपनी. सुजित पाटकर म्हणजे संजय राऊत परिवाराचे पार्टनर, दारूचा कंपनीत पार्टनर आहे त्यांचा परिवार. या कंपनीने त्याचं रजिस्ट्रेशनच फोर्जरी केली. किरीट यांनी तक्रार केली. ॲडव्होकेट साहिल हिरानी यांनी तक्रार केली रायटिंग मध्ये. मरीन लाईन पोलीस स्टेशन मध्ये. मरीन लाईन पोलीस स्टेशनने तक्रार घेतली नाही, FIR केला नाही. आणि म्हणून साहिल हिरानी ईडी कडे गेले, कंपनी मंत्रालयात गेले. कंपनी मंत्रालयाने नोटीस दिली.
फ्रॉड, चिटिंग, 420, फोर्जरी. मंगळवारी या कंपनीच्या मालकाला बोलवण्यात आलं आहे. 10 दिवसात त्यांना उत्तर देण्यास सांगितलं गेलं आहे. ही त्याची नोटीस आहे की आपण फ्रॉड, चिटिंग केलेत, फोर्जरी केलेत. वकील ज्याचं नाव यांनी साक्षी म्हणून रजिस्ट्रेशन करणारा म्हणून टाकलंय, त्यांनी सांगितले माझी सहीच नाहीये, कुठून कटिंग पेस्टिंग केलंय. म्हणजे संजय राऊत मित्र परिवार अशाच प्रकारचे धंदे करतात. तिथे ब्लॅकलिस्टेड कंपनी. यांनी पण मुंबई महापालिकेत 5 कोविड सेंटरसाठी अर्ज केला होता. महापालिका आयुक्तांनी, महापालिकेचा अतिरिक्त आयुक्त यांनी याला मंजूरच्या यादीत घेतलं होतं. म्हणजे महापालिका करते काय? जी कंपनी अस्तित्वात नाही, बोगस, फोर्जरी, त्याला पण मंजूर, याला 5 सेंटर द्या. पण तेच सेंटर नंतर सुजित पाटकरला, त्याच वेळेला सुजित पाटकरच्या हेल्थकेअरला मिळालं. दोन्ही कंपन्या सुजितच्या. म्हणून याला या संबंधी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजूनपर्यंत FIR का दाखल करत नाही? माझा मुद्दा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे. सुजित पाटकरच्या दोन्ही कंपन्यांनी फ्रॉड, फोर्जरी, चिटिंग केलंय. मुंबई पुण्यातल्या हजारो कोविडग्रस्त परिवारांचा जीवाशी खेळण्याचा पाप केलाय. तरी पण आज तागायत ना नगर विकास मंत्रालयाने, ना आरोग्य मंत्रालयाने, ना PMRDAने, ना महापालिकेने अजूनपर्यंत तक्रार दाखल केली नाही. ते जे हेल्थकेअर होतं ते ब्लॅकलिस्टेड झाल्यानंतर 4 सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले. हे इंटरनली फोर्थ डॉक्युमेंट केले होते. याच्या संबंधात मुंबई महापालिका आयुक्त कोणीतरी काल एक ट्विट केली तर लगेच आझाद मैदान पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतात. कारण की त्यांना त्यांच्या इज्जतीची काळजी आहे. लाखो मुंबईकर कोविड पेशंटच्या जीवनांची पर्वा नाही त्यांना. मला मुंबई महापालिका आयुक्तांना आवाहन करायचं आहे, तुमच्या इज्जतीची, तुमचे व्यक्तिगत जीवन मान्य आहे, पण त्यासाठी तुम्ही महापालिकेचा लीगल ऍडवायझरला पाठवतात हे आपल्याला दिसत नाही. म्हणून मुंबई महापालिका आयुक्त जर स्वतःच्या इज्जतीची एवढी पर्वा असेल तर लाखो मुंबईचा कोविड पेशंटच्या जीवनाची पण पर्वा करा. सुजित पाटकरच्या विरोधात संजय राऊतचे पार्टनर आहे म्हणून त्याच्या विरोधात फ्रॉड, फोर्जरी, चिटिंग, हजारो कोविड पेशंटची खेळण्यात हे उद्धव ठाकरेजींना दिसत नाही का? का उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या विरोधात कंप्लेंट करत नाही? किरीट सोमय्या सोडणार नाही. सुजित पाटकरच्या विरोधात हे सगळे सेक्शन लावावेत लागणार. तर एकीकडे तुम्ही म्हणताय की गुन्हे दाखल होत नाहीये, काय नेमकं यामागचं कारण असेल? कारण माझी जी माहिती आहे, उद्धव ठाकरे साहेबांची इन्स्ट्रक्शन आहेत की ठाकरे सरकारचे घोटाळेबाज नेते, मंत्री आहेत, एका पाठोपाठ एक लुटतात, फ्रॉड करतात, पुरावे समोर येतात, पण त्यांना त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीची काळजी आहे. म्हणून कोणाविरोध एक दमडीची कारवाई करायची नाही. ते क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आहे आणि सर्टिफिकेट देत बसायचा. क्लीन 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 पण आम्ही सोडणार नाही. यामध्ये तुम्ही IAS ऑफिसरांची काय नावं घेताय? आता असं आहे की याच्यात जसं हे जे मी सांगितलं, जर याच्या विरोधात कारवाई केली नाही तर उद्या मुंबईचा नागरिक सांगणारच हे का कारवाई करत नाही. हे तर कोणी बघू शकते. हे चहलला दिसत नाही का? महापौर किशोरीताई पेडणेकरांना दिसत नाही, कळत नाही? फोर्थ डॉक्युमेंट जर कंपनी मंत्रालय ऍक्शन घेते, जर ED यांचा स्टेटमेंट घेते, तर ज्याची मुख्य जबाबदारी आहे कुठे गेले हो टोपे साहेब? रोज टीव्हीवर यायचे. ज्या कंपनी आमच्या जीवाशी खेळले, का कारवाई होत नाही? आज 1 महिना झाला. किरीट सोमय्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला महापालिकेत गेला म्हणून. पण ज्यांनी शिवाजीनगर कोविड सेंटर मध्ये हजारो कोविड पेशंटची वाट लावली त्यांच्या आयुष्याची, तर संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरच्या विरोधात काही नाही. उलट पोलीस स्टेशनला फोन जातात. पोलीस मुख्यालयातून संजय राऊतच्या विरुद्ध कोणी तक्रार द्यायला गेले तर घ्यायची नाही तक्रार.
संजय राऊतच्या पार्टनरच्या विरोधात मी जाऊन तक्रार देऊन आलो पुणे पोलीस स्टेशनला, आझाद मैदान पोलीस स्टेशनला, नाही घेतली तक्रार. तर एकीकडे तक्रार घेतली नाही तर दुसरीकडे नवाब मलिक जे आहेत ते सध्या ईडीच्या कस्टडीमध्ये आहेत. राजीनाम्यांची मागणी होते मुख्यतः, पण शरद पवार म्हणतात की नारायण राणे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला, केंद्राने राजीनामा घेतला का, आम्ही का घ्यावा? शरद पवार महाहुशार व्यक्ती आहेत, म्हणून त्यांना माहित आहे की नवाब मलिकवर काय आरोप आहे आणि नारायण राणेवर कसल्या प्रकारचे, नारायण राणे आमदार नितेश राणेवर कशा प्रकारचे गुन्हे दाखल करतायत. तर शरद पवार तर टेररिझम आणि याची तुलना करू शकतात, कारण की दाऊदला उद्धव ठाकरे साहेबांचे पिता श्री बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारचे जोडीदार म्हटले होते. तर याच्या विरोधात एनआयएने गुन्हा दाखल केलाय, टेरर फंडिंग आहे, राजीनामा घ्यायचा नाही, कारण की मंत्रिमंडळ कोसळणार. सरकारचं नाही मी सांगत, मंत्री 18 नेते आहेत, त्यांच्याकडे बाकीची लिस्ट आहे हातात, मग लगेच आणि परत राजीनामा घ्यावा लागणार की इलिगल रिसोर्ट बांधला होता. तर अशी ते यादी खूप मोठी होणार, त्याची त्यांना भीती आहे. सर, ह्या ज्या तुम्ही कंपन्यांचं हे काढताय, ह्या जेव्हा रजिस्ट्रेशन केले जाते सरकारकडे त्यावेळेस त्याच्यातून ते बघितलं जात नाही का, की कारण एवढे मोठे फ्रॉड होत आहेत? याचं कसं असतं की काही वेळेला त्यातनं फायनल एंट्री झाल्यानंतर समोर येते. ही यशवंत जाधवकडे फायनल ट्रान्सफर झाली 2020-21 मध्ये. ते करतात, बेनामी घेऊन ठेवली होती, बेनामी यशवंत जाधवच्या ताब्यात होती, पण त्यांनी ऑफिशियली ओनरशिप 3 लाखात 15 कोटी वाईट केले, 15 कोटी लगेचच आपल्या खात्यात ट्रान्सफर केले, म्हणजे मी नाव वाचून दाखवली, आणि त्याची त्या कंपनीची ओनरशिप परत 3 लाखात 2021 मध्ये घेतली. तुम्ही जे हे आरोप करताय, तुम्ही कागदपत्र पण एक मिनिट कागदपत्र पण दाखवताय. प्रश्न आहे का सर, तुम्ही आरोप करताय, कागदपत्र पण दाखवतायत, परंतु विरोधक किंवा सत्ताधारी जे आहेत ते म्हणतात की किरीट सोमय्यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत. आता नवाब मलिक, अनिल देशमुख, अनिल परब हे यांना आरोप म्हणतात. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, हे मी सगळं ऑफिशियल लिगल पैसे भरून कागद प्राप्त केले. मला मदत करण्यासाठी 2 डझन मोठ्या लेवलवरचे अधिकारी, प्रोफेशनल म्हणजे रिटायर्ड ऑफिसर, प्रोफेशनल, चार्टर्ड अकाउंटंट, लॉयर हे मला मदत करतात, आणि त्यामुळे हे सगळं प्रोसेस होऊन माझे आरोप नाही, मी माहिती दिली. ही जी आहे ही तर सरकारने नोटीस इश्यू केली, ती तुम्हाला मी वाचून दाखवली. एवढं ना, किरीट सोमय्या यात कॉन्ट्रीब्युशन काय, त्याची क्रेडिबिलिटी, कन्सिस्टन्सी, मेहनत करतो, याचे उत्तर ते देऊच शकत नाही ना, कारण की एका पाठोपाठ एक रवानगी होणार. रवानगी होणार म्हणताय, पुढे अडचणी आणखी वाढतील या सगळ्या नेत्यांनी. आता आहे की जे आपल्याला मी कबूल केलंय महाराष्ट्राच्या जनतेला की मी 25 मोठे घोटाळे काढले, उद्धव ठाकरेंना 7 घोटाळे, त्यांचा बिल्डरला, फायनान्स पार्टनर बिल्डर, मी परत सांगतो, मुलुंड पर्वत पूर्वता कोविड हॉस्पिटलच्या नावाने 62 कोटी जमीन दिली नाही, 2100 कोटी विकत घेतली, तो त्यांना कॉन्ट्रॅक्ट रद्द करावा लागला. हसन मुश्रीफला जावयाला 1500 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता, रद्द करावा लागला. म्हणून मुद्दा असा आहे की 7 कॉन्ट्रॅक्ट रद्द झाले, 18वर 18च्या 18 मध्ये 16 नेते इन्व्हॉल्व आहेत, त्या 16 नेत्यांचा वर लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत जाणार. लॉजिकल कन्क्लुजन मध्ये असं असते त्यांच्यावर कारवाई होणार. आता कारवाई काय, कशी, किती ते न्यायालय ठरवतात. सर हिंदी में बता दीजिए. एक मिनिट क्या प्रश्न आहे की काल मुंबईचे पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे, डीजी पुन्हा आयुक्त झालेले आहेत, काय तुमचं यावर मला कारण चर्चा अशी सुरू आहे की जे ठाकरे सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी त्यांना आणलं नाही, स्पष्ट शब्दात सांगा ना, अनिल सोमय्याला जेलमध्ये टाकलं नाही, आमच्याकडे माहितीच होती ती, आणि ते त्यांचा ठाकरे साहेबांचा मातोश्री आणि वर्षामधूनच आम्हाला माहिती येते. काय वरून तिथून काय देवाला सिग्नल जाते, देव मला सिग्नल पाठवतो असं नाही आहे. माझ्याकडे देवाचा मोबाईल नंबर नाही.
पण ते वर्षा आणि मातोश्रीवरील बंगल्यावर बसलेले लोकांनी सांगितलं आज रात्री 2 वाजता नील सोमय्याला जेलमध्ये टाकणार आहेत, फालतू बोगस FIR दाखल करणार आहेत, फालतू. आणि पोलिसांनी सांगितलं नील सोमय्याने काही चुकीचं केलेलं नाही, कोणी गुन्हा नाही. संजय राऊतनी तक्रार दिली नाही, संजय राऊतने एक दमडीचा कागद दिला नाही आहेत. यांनी सांगितलं 7 दिवसात नाही केली तर तू बघ काय होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.